दरम्यान कल्याणच्या या घटनेवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। स्थानिक खासदार आमदार व्यक्त होत नाहीत हे का असा सवाल करत राज ठाकरे कडाडलेत। मनसैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत। मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की कल्याणमधली ही घटना, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्र द्वेष्टी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हेही बघत असतात। असं पण नाही की महाराष्ट्र बाहेरून इथं आलेले सगळेच महाराष्ट्र द्वेष्टी आहेत। कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावाही करत नाहीत। हे का घडतं? अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच। लाडकी बहिणीच्या नावाखाली मत मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रीपद महाराष्ट्राची उपभोगणार, मात्र त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार। मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा। आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका असा इशारा राज ठाकरे यांनी दिला।